हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. त्याला काही विचार करू दे, पण मी आता आणखी पैसे देणार नाही. आणि हे पैसे पण मी यासाठी दिले होते की मला विचार करायला वेळ मिळेल. एवढा पैसा कुठून आणायचा, कसं बिल भागवायचं सगळ्यांचं. पोलिसांना तो व्यक्ती देखील मिळालाय ज्याने त्या ड्रायव्हरला पाहिलंय, ज्याने दीपकचं ऍक्सिडेंट केलंय. अरे देवा, कसले दिवस दाखवतोयस, कसली सून आहे. प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न. नाही आई, असं नाहीये. आता माझी सगळी मधार तुझ्यावर आहे आणि मला खात्री आहे की तू माझा विश्वास नाही तोडणार. आई, माझी किचनची सगळी साफसफाई करून झालीये. घरातलं काम कोण करणार आहे हा? त्यासाठी पण तुला नोकरानी पाहिजे का? नाही आई, त्याची काही गरज नाहीये. मी आहे ना, मी घरची सगळी साफसफाई पण केलीये. अगं एक काम केलंय तर घरातली सगळी कामं संपलीत काय? घरात हजारो कामं पडली आहेत, त्यासाठी काय आता शेजाऱ्यांना बोलवायचं? नाही आई, तुमचा काही गैरसमज होतोय. माझा गैरसमज होतोय का? तुझी इतकी हिंमत की तू माझ्याशी उलट बोलतेस? बस मी तर तुम्हाला हे विचारायला आले होते की आज रात्रीच्या जेवणात काय बनवायचंय. असं कर, आज रात्रीच्या जेवणासाठी भरलेलं कारलं बनव. अपूर्वाला खूप आवडतं ते. ठीक आहे आई. आणि ऐक, ओ आई, माझं डोकं खूप दुखतंय. जरा माझ्यासाठी एक कडक चहा आण आणि त्यात आलं टाकायला विसरू नकोस. बरं आई. अपूर्वाला जेवढी कारल्याची चीड आहे ना, त्याच्याहून जास्त मला तुझी चीड आहे. आणि मी हे तुला जाणून बुजूनच नाही सांगितलं, कारण तुला माझी गोष्ट तर कळतच नाही. तुला तर आता अपूर्वच समजून सांगेल. बघतेच मी कसं नाही कळत तुला ते. मल्लिका, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. तुम्हाला माझ्याशी जे काही बोलायचं असेल ते लवकर बोला. आणि हो, जर तुम्ही मला उपदेश देण्यासाठी आला असाल तर माझ्याजवळ एवढा वेळ नाहीये. मला माहितीये मल्लिका, मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुला उपदेशच वाटतो. पण मी यावेळी तुला काही सांगायला नाही तर विचारायला आलोय. तुला कोणी ब्लॅकमेल करताय का? तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय मिस्टर थापर? हेच की मी तुझं आणि विशंभरचं बोलणं ऐकलंय मल्लिका. तुला कोणी ब्लॅकमेल करतं आणि तुझ्याकडून पैशाची मागणी करताय. तुम्ही आमची हेरगिरी कधीपासून करायला लागलात मिस्टर थापर? हेरगिरी नाही मल्लिका, मी तर तुलाच भेटायला येणार होतो आणि त्याच वेळी मी तुमच्या गोष्टी ऐकल्या, बस एवढ्यासाठीच तुला विचारतोय. मी याआधी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगते
तुमच्यासाठी हेच चांगलं राहील की तुम्ही आमच्या प्रकरणांपासून दूर राहावं. आणि तसंही जिथे ब्लॅकमेलचा प्रश्न आहे, आमचं पर्सनल मॅटर आहे जो आम्ही स्वतः सोडवू. त्यासाठी तुमची गरज नाहीये. मला माहिती आहे की आपल्यामध्ये आता फक्त विसंवादच राहिलाय, पण तरीही मला तुला सांगायचंय की मला स्वतःला असं मनापासून वाटतंय की तुला कोणीतरी आपला जवळचाच ब्लॅकमेल करतोय, खूपच जवळचा, ज्याला तुझ्या कमकुवत बाजू माहिती आहेत. माझी कोणतीच कमकुवत बाजू नाहीये मिस्टर थापर, आणि नाही माझा कोणी फायदा उचलू शकणार. पण एक गोष्ट तर पक्की आहे की दरवेळी तुम्ही संधी शोधत असता माझी नाचक्की करण्याची. कशासाठी मिस्टर थापर? कशासाठी? का तुम्हाला माझं यश अजिबात पाहवत नाही? मल्लिका, असं काही नाहीये. तू जो विचार करतेस तो चुकीचा आहे. बस मिस्टर थापर. आणि तसंही तुम्ही खूप महत्वाचा वेळ घेतलायत माझा. तुम्ही तर नुसते घरातच बसून असता, पण मला माझा बिझनेस एम्पायर चालवायचा आहे. आणि त्यासाठी महत्वाचं आहे माझं माझ्या कामावर लक्ष देणं. आय होप यू अंडरस्टँड मिस्टर थापर. सो प्लीज एक्सक्यूज मी. सुकन्या आमच्या कन्या. दिवसभरच्या धावपळीनंतर थकून भागून आली का माझी लेक? धावपळीमुळे नाही ग, बाहेर खूप ऊन होतं ना, म्हणून थोडं दमायला झालं. मी तुझ्यासाठी लिंबू पाणी आणते, तुला थोडं बरं वाटेल. हं? नको आई, मला काही नकोय, मी नंतर पिईन. तू माझ्या जवळ बस ना. अच्छा मला सांग, बाबांची तब्येत कशी आहे? ते गोळ्या तर वेळेवर घेत आहेत ना? तुझ्या बाबांची तब्येत खूप चांगली आहे आता, आणि औषधं सुद्धा वेळेवर घेतात. हे बघ बाळा, तू दिवसभर बाहेरची कामं करत असतेस, तू नको काळजी करूस ग घरातली. मी आहे ना इथे सगळं सांभाळायला. तू एवढं सगळं कसं करतेस ग आई? ज्यावेळी बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा माझं तर अवसानच गळलं होतं. तू मात्र तशीच खंबीर होतीस, कारण तुला कदाचित पूर्ण विश्वास होता की आपण बाबांना पुन्हा परत इथे आणणार. खरं सांगू आई, तुझ्याकडे पाहून खूप हिम्मत मिळते मला. काळ सगळं काही शिकवतो आकांक्षा. ज्यावेळी ज्या कामाची गरज असते ना, तर मनुष्य स्वतःहून ते करू लागतो. संकटाच्या वेळी हिमतीने उभं राहतो, आणि चांगल्या वेळेत तो विवेक बुद्धी जागृत ठेवतो. आणि जे हे नाही करू शकत त्यांना काळ कधीच माफ करत नाही. आता सोड माझा हात, मला काहीतरी आणू दे तुझ्यासाठी. काय बालिशपणा आहे आकांक्षा, सोड बघू हात. अगं आई, तुझ्या बांगड्या कुठे गेल्या? अगं त्यानं मी काढून ठेवल्यात आत्ताच. काम करताना खूप त्रास व्हायचा ग त्यांचा. ते जेव्हा जेव्हा बाबांच्या खोलीत जाते ना, आणि जर ते झोपलेले असतील तर खूपच वाजतात त्या उगाचच. त्यांची झोप पण चाळवायची, म्हणून मी त्या काढून कपाटात ठेवल्यात. आई, गेली कित्येक वर्ष तू त्या बांगड्या घालतेस, आतापर्यंत तर तुला कधीच त्रास नाही झाला.
आणि राहिला प्रश्न बाबांचा, त्यांनी तुला किती वेळा सांगितलं की या बांगड्या आता बदल, पण नाही, तू त्यांचं कधीच ऐकलं नाहीस. तू त्यांच्या सांगण्यावर सुद्धा नाही बदलल्यास, कारण त्या बांगड्या बाबांनी त्यांच्या पहिल्या सॅलरीतनं तुला गिफ्ट केल्या होत्या. आणि आज तागायत तू त्या बांगड्या तुझ्या हातातून कधीच उतरवल्या नाहीत. तुला कसं वाटलं ग की या गोष्टींवर माझा विश्वास बसेल? मला खरं खरं सांग आई, काय झालंय? अगं सांगितलं ना तुला, त्या तुझ्या आजीकडे ठेवायला दिल्यात म्हणून. तू ऐकत का नाहीस? आई तू पण कमालच करतेस. आत्ता तर तू म्हणालीस की कपाटात ठेवल्यात म्हणून, आणि आता म्हणतेस आजीकडे दिल्यात. माझ्याकडे बघ आई, आणि मला सांग की काय झालंय. खरं सांग आई, तुला माझी शपथ आहे, मला खरं खरं सांग, तू कुठे ठेवल्यात त्या बांगड्या? सुकन्या आमच्या कन्या. मी त्या सोन्याच्या बांगड्या विकून टाकल्या. आई तू त्या बांगड्या विकल्यास? बाबांनी दिलेलं गिफ्ट विकून टाकलंस? हो बेटा, तुझ्या बाबांनी दिलेलं गिफ्ट मी विकलं, कारण तुझ्या बाबांची इज्जत आणि त्यांचा सन्मान या गिफ्ट पेक्षा कितीतरी मोठा आहे. बेटा, जेव्हा दारावर लोक पैसे मागायला येतात तेव्हा समजून जायचं की तुमच्या घरची परिस्थिती खूप लवकर लोकांसमोर येणार आहे. आणि एकदा का लोकांच्या समोर घरातली गोष्ट आली ना की लोक त्याची खिल्ली उडवायला टपलेले असतात. आणि जेव्हा दूधवाला रेशनवाल्याला पैसे द्यायची वेळ आली त्यावेळी माझ्याकडे या विकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यायच नव्हता ग बेटा. त्यांचे पैसे तर मी देऊन टाकले. आता आपण घरात मीठ भाकर जरी खाल्ली तरी चालेल, कमीत कमी आपल्या डोक्यावर उधारीचं ओझं तर नसेल. बाळा, जीवन आपल्याला नवनवीन वळणांवर घेऊन जात असते आणि आपल्याला चालावंच लागतं. बस हिम्मत आणि विश्वास फक्त राखायला हवा. मग बघ बेटा, याच सगळ्या नवीन रस्त्यांवर आपल्याला किती आनंद मिळतो. यावेळी आपण ज्या मार्गावरून जातोय त्या मार्गावर भरपूर अडचणी आहेत, पण मला विश्वास आहे एक ना एक दिवस हा सगळा आनंद आपल्याला नक्की मिळणार. आणि मग बघ, प्रत्येक रस्ता आपल्याला काहीतरी चांगलं देऊन जाईल. बेटा, आज आपण ज्या रस्त्यावरून जातोय ना त्यात त्रास खूप आहे, पण माझा विश्वास आहे आज नाही तर उद्या आपण आपलं हसतं खेळतं जग पुन्हा उभं करू. या बांगड्या, हे दागिने खूपच लहान गोष्टी आहेत ग, पण सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण एकमेकांसोबत असणं, प्रत्येक परिस्थितीत नेहमी. समजलीस? चल, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. मला आता काहीतरी करायलाच हवं. बाबांच्या ऍक्सिडेंट प्रकरणात मी एवढी गुंतले की घराकडे मला लक्ष द्यायला वेळच नाही. आणि आई, ती बिचारी एकटीच सगळ्याचा सामना करते. नाही नाही आकांक्षा, तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव व्हायलाच हवी. या सगळ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुला या सगळ्यांना सांभाळावंच लागेल. काटे तिच्या नशिबी पण ती मळे फुलांचे फुलवी.
आसवांचे जहर पिऊनी स्मित सदा ती खुलवी सुकन्या 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 आमच्या कन्या. तृष्णा, अगं बाळा तू पण ये, आपण मिळूनच जेऊयात. आली बाबा. बाबा भाजी. अगं वा वा, बस 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 बस. बर. अपूर्व भाजी. हे काय कारलं? हो, तुमच्यासाठी बनवलंय. तुम्हाला खूप आवडतं ना? मला आवडतात. तुला काही माहिती आहे का, मला कारलं अजिबात आवडत नाहीये. जर कारलं माझ्या जेवणाच्या ताटात जरी असलं ना तरी मी अजिबात जेवत नाही. पण अपूर्व, मला तर आईने. हेच तर मला म्हणायचं आहे की तुला माहिती नाही ना माझ्या आवडीनिवडी बाबत, तर आईला विचारायचं होतं ना. तिने तरी सांगितलं असतं, निदान जेवण तरी व्यवस्थित जेवलो असतो ना. काही हरकत नाही अपूर्व. बिचारी आधीच आपल्या बाबांच्या काळजीने किती त्रस्त असते आणि त्यात तू तिला त्रास नको देऊस. मी तिला त्रास देत नाहीये, बस एवढंच सांगतो की तुला विचारून जेवण बनवावं. आपल्या मनाप्रमाणे जेवण बनवायची काय गरज होती? तृष्णा बाळा, यापुढे कोणाच्या आवडीनिवडीचं जे काही बनवायचं असेल ना ते कल्याणीला विचारून बनव. आणि अपूर्व बेटा, सुनबाईला आपल्या आवडीनिवडींबद्दल अजूनही व्यवस्थित नाही माहिती आहे, त्यामुळे एवढा रागावू नकोस. जेवून घे. हो पण बाबा, मी तर आईंना विचारूनच कारल्याची भाजी बनवली होती. अगं, हे काय बोलतेस तू? जेव्हा तू मला विचारलं होतंस तेव्हा मी म्हणाले होते काही पण बनव पण कारलं नको. पण तुला वेळ कुठे आहे? तुझ्या घरातल्यांशी फोनवर बोलण्यापासून. आणि मी हे पण म्हणाले होते की अपूर्वाला कारलं आवडत नाही. म्हणाले होते की नाही? आणि तृष्णा, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवर आरोप करायची? आजपर्यंत आईनेच आमच्या सगळ्या आवडीनिवडी सांभाळल्यात आणि तू सांगतेस आईनेच तुला सांगितलंय? नाही तर काय वहिनी, आधीच जर आईचं बोलणं ऐकलं असतंस ना तर हे सगळं झालंच नसतं. आपण सगळे एकत्र बसून जेवलो तरी असतो. अशी जेवणाच्या ताटावर भांडणं तरी नसती झाली. हे बघा, या बाबतीत आता जास्त चर्चा करण्याची गरज नाही. चला जेवून घ्या सगळ्यांनी. अरे पण अपूर्व कसा काय जेवणार? त्याला तर कारलं अजिबात आवडत नाही. मला जेवायचंच नाहीये इथे. जेवणासाठी सगळ्यांच्या नाही तर निदान माझ्या तरी आवडीचं जेवण बनवायचं होतं ना. इथे ताटात काय वाढून ठेवली ते कारल्याची भाजी. अरे अपूर्व बेटा, असं रागू नकोस. मी तुझ्यासाठी आत्ता बटाट्याची भाजी बनवते. तुला आवडते ना? बस झालं आई, माझं पोट भरलंय. अरे निघून गेला ना माझा मुलगा न खाता पिता. ऑफिस मधून थकून भागून घरी येतो आणि त्याला घरात व्यवस्थित जेवायला पण मिळत नाही. आता या रडत बसण्याचा ना काही फायदा नाहीये. ज्याला दाखवायचं होतं ना तो तर गेला आतमध्ये. कल्याणी, आता गप्प राहा आणि जेव गपचूप. आणि अपूर्व परत आला तर त्याला तृष्णा काहीतरी बनवून देईल. माझा मुलगा न जेवताच उठून गेला आणि तुम्ही मला बोलताय मी शांत राहू? मला पण नाही जेवायचंय. आता झाला ना तुझा जीव शांत? हा, आता आरामात तूच बसून हादरत राहा. आई आई आई, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. जर माझी आईच जेवणार नसेल तर मी कशी जेवू? नाही जेवायचंय मला पण. पूजा पूजा, तू तरी थांब. बाबा, तुम्ही तरी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलते. मी आईंच्या सांगण्यावरूनच कारल्याची भाजी केली होती. तृष्णा, मला सगळं कळतंय बाळा. आणि कल्याणीच्या सगळ्या सवयी पण मला चांगल्याच माहिती आहेत. हे बघ, मला माहिती आहे यात तुझी काहीच चूक नाहीये. पण अपूर्व जेव्हा परत येईल त्यावेळी त्याला प्रेमानं समजव.
आणि मान्य कर की तुझी चूक झाली आणि यापुढे असं नाही होणार. हे बघ बाळा, याने दोन गोष्टी होती. एक तर अपूर्वचा राग शांत होईल आणि ही गोष्ट इथल्या इथे संपेल. समजलं बाळा? हो. त्या ड्रायव्हरला फोन लाव आणि त्याला म्हणाव लवकरात लवकर शहर सोडून निघायचं. त्यासाठी मी त्याला पाहिजे तेवढं पैसे देईन, नाही तर तो पण फसल आणि आपण पण मरू. ठीक आहे दादा. अरे काय झालं, तोंडान बोल. फोन नाही लागत आहे दादा. अरे ऍक्सिडेंटच्या दिवशी त्याचा चेहरा ओळखला गेलाय आणि त्याच्याच आधारावर पोलिसांनी त्याचा स्केच बनवलाय आणि त्याला गल्लोगल्ली शोधतायत. आता काय होणार दादा? फुलटू लागली ना. अरे गोष्ट पुरतं अडकण्याची नाही, गोष्ट माझी स्वप्न तुटण्याची आहे. ही संपत्ती मिळवण्यासाठी लय वर्षांपासून वाट बघतोय. ही संपत्ती तर मिळूनच राहणार, भले त्यासाठी मला काही करावं लागेल, काही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.